मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहतात आणि आता सध्या सुप्रिया सुळे आपण पाहतोय या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचल्यात। अंगणवाडी कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा त्या करतात। अंगणवाडी कर्मचारी सेविकांना ग्रॅज्युएटी मिळावी, अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मानधन देण्यात यावं अशा या मागण्या करण्यात येतात आणि राज्यभरातल्या अंगणवाडी सेविका या आंदोलनाला आलेल्या आहेत। आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे। या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत। तर ते तो म्हणाले खरं ते चुकीचं होतं, पण ते काही दिलेलं नाहीये। तेव्हा हे सरकार नक्की काय करतंय? अंगणवाडीला का सापत्य भावाची वागणूक दिली जाते? आशांना पण तसंच फसवलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जातं त्यांच्या संपाच्या वेळेला 15,000 केले म्हणून सांगितलं, अजून जीआर नाही, अजून काही नाही, नुसतं आश्वासनं द्यायची असं नाही चालत। आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या 24ही जिल्ह्यातनं 33 जिल्ह्यातनं बायका इथं आलेल्या आहेत, चिडून आलेल्या आहेत आणि आता त्यांचा उद्रेक जर झाला तर त्या काहीही करू शकतील। आणि म्हणून आमच्या सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्या संपामध्ये सन्माननीय तोडगा काढला पाहिजे, किमान वेतन दिलं पाहिजे। अंगणवाडीच्या बायका निवृत्त होताना त्यांना निम्मा पगार म्हणजे 5,000 सेविकेला आणि मदतनीसला 3,500 एवढं मानधन निवृत्ती वेतन म्हणून दर महिन्याला दिलं पाहिजे। ही पण आमची मागणी आहे। आम्ही केवळ आमच्या पोटासाठी नाही भांडत, आम्ही कुपोषित मुलं होऊ नयेत म्हणून भांडतोय। सरकार आज कुपोषित मुलांसाठी किंवा इतरही मुलांसाठी अंगणवाडीच्या केवळ 8 रुपये देतं। त्याच्यात मजुरी आली, त्याच्यात वाहतूक आली, त्याच्यामध्ये धान्याचा खर्च आला, त्याचे 5 रुपये सुद्धा मुलाच्या पोटात जात नाही।